काल आम्ही एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये काय होतं तर वडूज पोलीस ठाण्यामध्ये जे पोलीस आहेत ते एका खाजगी गाडीमध्ये म्हणजे ज्याला नंबर प्लेटच नाही त्या खाजगी गाडीमध्ये नंबर प्लेट नसलेल्या गाडीमध्ये आणि ती गाडी एका कंत्राटदाराची होती एका सरकारी ठेकेदाराची होती ज्याचं नाव शिवराज शंकर झेंडे तर याची ती गाडी होती आणि त्या गाडीतून आरोपीला ने आण करतानाचा आम्ही पर्दाफाश करणारा व्हिडिओ जिवंत व्हिडिओ दाखवला आणि त्याच्यामुळे आणि हे अतिशय संतापजनक प्रकरण होतं त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात बरीचशी खळबळ माजली अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचे आले वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांचे आले सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आले आणि या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल त्यांनी मला माझं कौतुक केलं आणि मलाही एक ती चांगली संधी मिळाली होती एक पत्रकार म्हणून दाखवण्याची चांगली संधी मिळाली आणि तो व्हिडिओ प्रसिद्ध होऊ नये म्हणून नाही झाला होता म्हणजे मला व्हिडिओ त्याचं चित्रीकरण केल्यानंतर 1 तास 2 तासात एक जणाचा फोन आला होता त्या झेंडेच्याच ओळखीच्या एक व्यक्तीचं त्या व्यक्तीची माझी ओळख त्याच वेळी त्याच पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच झालेली होती तर त्याविषयी त्या व्यक्तीवर काय माझा राग नाही परंतु त्यांनी प्रसिद्ध करू नका वगैरे मी शब्द दिलाय त्या झेंडेला की तुम्ही प्रसिद्ध करणार नाही वगैरे तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी व्हिडिओ शूट केलेला आहे मी माझ्या घरातल्यांचं सुद्धा ऐकत नाही आणि हे माझं पत्रकार म्हणून काम आहे मी असले काही सेटलमेंट वगैरे करत नाही आणि असे काही शब्द माझ्या वतीने कोणाला देऊ नका आणि ते मला तरी बोलले होते की मी आणि झेंडे तुम्हाला भेटायला येतो उद्या नाही मला काही भेटायला यायची काही गरज नाही येऊन काही उपयोग होणार नाही जे काही मी तो व्हिडिओ प्रसिद्ध करायचा तो करणार अशा आशयाचा आमचा संवाद झालेला होता तर त्या झेंडे महाशयानं काय केलं बघा अतिशय म्हणजे बदमाश माणूस आहे मी इतके कॉन्ट्रॅक्टर इतके 150 आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी नमुने मी मुंबईत बघितलेले आहेत आणि एखाद्या पत्रकाराने पत्रकारिता केली एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं पितळ उघडं पाडलं तर ते शक्यतो उलटा वार करत नाही कारण त्यांना माहिती आहे की आपलं पितळ उघडं पडलेलं आहे हा दिडसाना हा जो झेंडे आहे शिवराज शंकर झेंडे त्यानं काय केलं कुठल्या तरी फाळक्या मारणाऱ्या पत्रकाराला लंगोटी पत्रकार आमच्या मुंबईच्या भाषेमध्ये लंगोटी पत्रकार म्हणतात की जे म्हणजे खरे पत्रकारच नसतात परंतु दाखवतात पत्रकार म्हणून आणि पत्रकारितेच्या नावाखाली भलतेच उद्योग करतात तर हा फाळका मारणाऱ्या एका पत्रकारांसोबत जो पोलिसांचा पिट्टू आहे तो पत्रकार पोलिसांची वकिली करत असतो तर आणि त्या पत्रकाराविषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु जाऊ द्या असल्या लंगोटी पत्रकारावर जास्त बोलून मी माझं वेळ वाया घालणार नाही आणि त्याला फार महत्त्वही देणार नाही तर त्या लंगोटी पत्रकाराला ह्याने बाईट दिली आणि 150 म्हणतोय कसा की मी पोलिसांना मदत करायला गेलो आणि माझ्या गाडीवर कारवाई झाली